क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. चला निकेतन जरा वेगाने चला. 9 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. आणि खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेकरता आपण पाहतो प्रत्येकाची मेहनत आहे. मग नितेश पाटील असतील, आदरणीय बिगा पष्टे, तदनंतर आदरणीय सागर पाटील असतील, सन्माननीय सत्यवानजी भोईर असतील, आदरणीय सन्माननीय पूर्ण शिवकृपा क्रीडा मंडळाची मेहनत आहे या क्रीडा स्पर्धेकरता. तदनंतर सर्वच पाठीराखे, ज्या पाठीराख्यांनी इथे मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आम्हाला मदत पाठवली आहे त्या सर्वांचेच मनापासून आभार. या स्पर्धेकरता महत्वपूर्ण भूमिका शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी करता आदरणीय जगदीशजी पाटील, सन्माननीय नितेशजी पाटील, आदरणीय सागरजी पाटील यांचा अट्टास होता की ही स्पर्धा घडवणं, न भूतो न भविष्य असं हे आयोजन घडवणं. तदनंतर आदरणीय परेशजी पाटील असतील, सन्माननीय बिगा पष्टे असतील, तदनंतर सन्माननीय सत्यवानजी भोईर असतील, आदरणीय अमितजी पाटील असतील, सन्माननीय श्री संतोषजी पाटील साहेब असतील, डीके ग्रुप पावणीपाडा आणि केसीसी कोळकेवाडीकरांची देखील महत्वपूर्ण भूमिका. इथे गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वाकवली आहे यष्टी आणि इथे मात्र उडवली आहे दांडी, अक्षरशः केली आहे गोल. बॅट्समन आउट. पहिलाच ब्रेक थ्रू दिलाय संगदीप जाधव. कदाचित हार मानेल तर तो संगदीप जाधव कसला. या आधीच्या लढतीमध्ये देखील या खेळाडूनं दाखवून दिलंय स्वतःच्या मनगटातली ताकद आणि सापरोंडे संघाची ताकद जी होती ती कदाचित संगदीप जाधव इथे मात्र दाखवून देतोय. नव्या दमाचा उदयोन्मुख खेळाडू आहे, नवा आहे परंतु छावा आहे एवढंच सांगेन. कारण या आधीच्या मॅच मध्ये देखील संगदीप जाधवनं केलेला करिश्मा हा विसरून चालणार नाहीये. निश्चितच अथर्व पाटीलला आज पाहिलं की वाडा तालुका क्रिकेटचं हे भविष्य आहे. शुभम पाटीलला आपण खेळताना पाहिलं. खरं तर हे खेळाडू क्रिकेटच्या परिपटलावर ज्यावेळी व्यावसायिक क्रिकेटमध्ये येतील आणि एक मजबूत संघ बांधणी ज्यावेळी तयार होईल, कदाचित त्याच दिवशी न भूतो न भविष्य असा रचला जाणारा इतिहास देखील घडेल. डेफिनेटली या खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं आहे. संगदीप जाधव मात्र इथे चमकदार कामगिरी करतोय सापरोंडेकरांकरता. 9 धावा डिफेंड करत असताना त्याचा संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्स. कटर कॉम्बिनेशन, अक्षरशः वळण दिलं बॉलला आणि आता फलंदाजाला देखील चकवून निखिलच्या विरोधात हा चेंडू हाताळला गेला. निश्चितच एका निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. भरपूर मेहनत घेतली आहे आणि आयोजकांनी निश्चितच एक न भूतो न भविष्य घडणारं अक्षरशः दैदिप्यमान आणि तितकंच दिमागदार आयोजन या क्रीडांगणावरती मात्र दाखल केलं आहे. अक्षरशः डोळ्यांची पारणं फेडणारी क्रीडा स्पर्धा. सुपर्ब. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा पंचांनी बाद घोषित करायच्या आधीच तो खेळाडू विकेट त्यानं सोडली होती. त्याच्या खेळाडू वृत्ती करता एकदा टाळ्या वाजल्याच पाहिजेत. कारण त्या खेळाडूनं पहा स्पोर्ट्समन स्पिरिट इथून दाखवलं. निश्चितच संभ्रमात्मक अवस्था निर्माण झाली होती आणि तरी देखील त्यानं विकेट सोडली आहे. हे क्रिकेट आहे. कदाचित हेच क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळाल त्यावेळी निश्चितच तुमच्या क्रिकेटची उंची देखील वाढेल. नवीन बॅटर पुष्कर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. परंतु शांत असलेला निकेतन पाटील डाऊन द ऑर्डर आहे. हे कदाचित देवघरकरांकरता फार धोक्याची स्थिती आहे. इथे गोलंदाज तयार. संगदीपचा हा स्ट्रोक पहा. हलक्या हाताने पुष्करनं संधी दिली आहे निकेतन पाटीलला, परंतु फक्त शेवटचे 2च बॉल शिल्लक आहेत. हे महत्वपूर्ण आहे. 2 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत चुरशीची लढत तुमच्या भेटीला आली आहे. एका बाजूला देवघरकर लढतायत, इथे मात्र परिसीमा गाठण्याकरता एका बाजूला सापरोंडेकर लढतायत. एक संघ खानिवली विभागातला आहे तर एक संघ कुडूस परिसरातील आहे. त्यामुळे कुडूस आणि खानिवली जवळजवळच्या असणाऱ्या 2 मोठ्या बाजारपेठा आणि त्यांच्या विभागातील संघ. क्रॉस बॅटेड स्ट्रोक उडवलाय. निकेतन पाटीलचा फटका ऑन साइडला मात्र इथे फसलाय. अचूकतेने झेल टिपत असताना इथे मात्र संपवलाय निकेतन पाटीलचा खेळ. फलंदाज बाद. आणखीन एक महत्वपूर्ण शिकार. इथे मात्र गोलंदाज संगदीप जाधवच्या बात्यात. बॅट्समन आउट. जे काम करायचं होतं संगदीप जाधवला ते काम इथे मात्र त्यानं केलंय, जरूर केलंय.
मी याच करता बऱ्याचदा पडतो ना की या माती नदीला वारसा इथे कठोर छाती दगडाची, नद्यांनी दिली इथे समर्थता अखंड बलिदानाची, पहाड डोंगर सांगत इथे अजिंक्यता अभिमानाची, आई जगदंबेचा पालव इथे लढवई यांच्या सदाशिरी, अरे रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी. याच निदड्या छातीनं लढणाऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. कदाचित तेच काम इथे संगदीप जाधवनं केलंय आणि सापरोंडे संघ ठरला इथे विजयाचा शिल्पकार. नेक्स्ट मॅच करता आपण शुभेच्छा देऊया टीम सापरोंडेला. स्वर्गीय हेमंत भोईर यांना ही मॅच डेडिकेट करत असताना काही क्षणचित्र मात्र निश्चितच क्रिकेट आणि हेमंत भोईर हे नाव किंवा हे गणित फार जवळचं होतं आणि कदाचित हेमंत भोईर यांचेच यंग ब्रिगेडियर ज्यांनी अनेक खेळाडूंचं भवितव्य घडवलं तेच हे शिलेदार इथून मात्र सापरोंडे गावाला न्याय देण्याचा प्रयत्न